आज तुमच्या घराला कार्यालयाला मोठी सिक्युरिटी दिसते आहे, नेमकं कारण काय? काल 4 बांगलादेशी वोट जिहाद वाले यांना अटक झाली। गेल्या आठवड्याभर उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ वोट जिहाद बांगलादेशींनी केलेलं मतदान याच्या संदर्भात मी आवाज उठवला। त्यामुळे गेले 5-7 दिवसात मला अनेक धमक्या आल्या आहेत। काल रात्री मुलुंड पूर्व पोलीस स्टेशननी मला सचेत केलं की इथे मोर्चे निदर्शन होऊ शकते, म्हणून आज माझा विभाग कार्यालयात बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे। पण लव जिहाद आणि बांगलादेशींचं मतदान याचा विरोधातला माझा लढा तसाच चालू राहणार। असं का वाटतं तुम्हाला की बांगलादेशीमुळे किंवा भाजपला मुंबई आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरे मध्ये उत्तर देण्याची हिंमत आहे का? भांडूप विधानसभा जे उद्धव ठाकरे सेनेचा गड गेल्या अनेक वर्ष आमदार नगरसेवक त्यांचे एकंदर 273 बूथ, त्यातला 260 मिनी कोकण परिसरात उद्धव ठाकरे सेनापेक्षा भाजप 100 मताने पुढे। शेवटचे 13 बूथ जे सोनापूर, पठाण कॉलोनी, जमील नगर, दर्गा रोड, तिथे उद्धव ठाकरे यांना 3500 मत मिळाली अधिक, म्हणून इज्जत वाटते। मी आपल्याला आणखीन देतो, मुंबई देवी मातेच्या चरणात आता वोट जिहाद पोचलाय। 38 बूथ असे आहे की जिथे महायुतीला एक आकडी बूथ नंबर 191 मध्ये महायुतीला 1, उद्धव ठाकरे सेनेला 311। म्हणून जे वोट जिहाद आणि बांगलादेशींनी केलेलं मतदान यांच्यामुळे उद्धव ठाकरे सेनेची लाट राहिली। होर्डिंग दुर्घटनेला 1 महिना उद्या पूर्ण होतो आहे। काय कशा प्रकारची कारवाई आतापर्यंत पूर्ण झालेली आहे? अजूनही काही लोकांना मदत मिळालेली नाही असं जखमी आणि माझा विनंती राज्य सरकारने स्वीकार केली आहे। या दुर्घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हणून मदत सहायता करण्यासाठी उद्या पीडित परिवारासह आमची एक मंत्रालयात उद्या सकाळी बैठक आहे। मदत पुनर्वसन एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हे जे दुर्घटना झाली त्यात कोण कोण आहे। जानेवारी 2020 मध्ये याचा आरक्षण बदलण्यात आलं, पेट्रोल पंप नंतर अनधिकृत होल्डिंग याचे तपास करण्यासाठी जस्टिस दिलीप भोसले यांच्या समितीची रचना झाली आहे। आज मला महापालिकेने कळवलं की रेल्वे पोलीस महाराष्ट्र सरकार त्यांनी दादर टीटी येथे इको मीडियाच्या 8 अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले याची ही माहिती मला दिली आहे। एका बाजूला मदत पुनर्वसन आणि दुसरं याला जबाबदार जे कोणी आहे त्यांना सजा। मुळात तत्कालीन जे कमिशनर होते अजूनही त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही असं दिसून येतं। या गोष्टीचा मला अफसोस आहे, कारण की कैसर खालीदनी फोर्जरी केली हे सिद्ध झालं आहे। मला विश्वास आहे जस्टिस दिलीप भोसले यांच्या समितीच्या तपासात हे सगळं रेकॉर्डवर येणार। सर, विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये जी उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे, जी तक्रार देण्यात आलेली आपल्या विरोधात याचा मागे घेण्यास परवानगी दिली आहे। वास्तविकरित्या मुंबई उच्च न्यायालयाने 14/2/2022 रोजी उद्धव ठाकरे सरकार असताना मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की ही तक्रार बोगस आहे। त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सरकार पोलीस कोर्टात
57 कोटी संबंधित एक नवीन पैसेची माहिती देऊ शकले नाही, म्हणून या तक्रारीत दम नाही. किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला मुक्त करण्याचे परमनंट प्रोटेक्शन देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. या आधारावर आता मुंबई पोलिसांनी 47वे न्यायालय एस्प्लेनेड कोर्ट येथे सी समरी फाईल केली आहे. म्हणजे हा FIR रद्द व्हावा. आज 19 महिने झाले याच्यावर निर्णय येत नाही, म्हणून आम्ही उच्च न्यायालयात काल पुन्हा एकदा उच्च न्यायालयाला विनंती केली. त्यांनी आदेश दिला आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टाने ही जी ती समरी म्हणजे हा गुन्हा रद्द करण्यासंबंधात लवकर निर्णय घ्यावा. किरीटची डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा ब्लास्ट झालेला आहे. वारंवार इथल्या MIDC मधल्या केमिकल कंपन्यांबद्दल आवाज उचलला जातो. या अगोदर 17 लोकांना जीव गमवावा लागला. अजूनही सर्च ऑपरेशन मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या जे इंडस्ट्रियल इस्टेट आहेत आणि जिथे पर्टिक्युलरली केमिकल याचे कारखाने असेल त्याचं स्पेशल ऑडिट आणि विशेष करून केमिकल एक्सपर्ट द्वारा याचा तपास करण्याचे आदेश द्यायला हवे. जसा पद्धतीने होल्डिंग संबंधात त्यांनी सगळ्या संस्थाला स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्ट अशा पद्धतीने सगळ्या केमिकल फॅक्टरीचा स्पेशल ऑडिट करण्याचे आदेश द्यावे. पण हे रहिवासी वस्तीमध्ये असल्यामुळे MIDC तिथल्या स्थानिकांचं म्हणे ही लवकरात लवकर इथून हलवण्यात येईल. या अगोदरच्या स्फोटामध्ये देखील सरकार म्हटलं होतं की ही लवकरात लवकर या ठिकाणी कंपन्या हलवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आता हा दुसरा अपघात घडलाय. तर काय आजची जी दुर्घटना आहे त्याची गंभीर नोंद सरकारने घेतली पाहिजे आणि मला आशा आहे की आता आज उद्यामध्ये या संबंधी हलवण्याचा तो फॅक्टरी स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय होईल. अनेक रेसिडेन्सी त्या ठिकाणी आहे. बिल्डरांनी MIDC असताना देखील नियमबाह्य बांधकाम खूप झालेले आहे आणि ऑडिट हे अगोदरच करणं गरजेचं आहे. ते करताना दिसत नाही. एक स्ट्रॉंग पॉलिटिकल विल पॉवर दाखवण्याची गरज आहे. डोंबिवली कल्याण येथील अनधिकृत बांधकामासंबंधात अनेक वेळा न्यायालयाने पण गेली अनेक वर्ष आपला रोष व्यक्त केला आहे. मी पुन्हा एकदा प्रार्थना करणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आता कडक निर्णय घेण्याची गरज आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.